दहिसर शुक्ला कंपाऊंडचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शुक्ला कंपाऊंडमध्ये मनपाकडून बेकायदेशीर तोडक कारवाई करण्यात आली असा आरोप माजी खासदार गोपाळ शेट्टींनी केलाय। शुक्ला कंपाऊंडमध्ये एसआरए सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणानंतर आता कारवाईकडे लक्ष असेल। हाँ इधर बैक साइड में है ना सर के बैक साइड में उधर कर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या निर्णयानंतर आता मोहिते पाटील विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे। करमाळ्यात मोहिते पाटील विरोधक माजी आमदार संजय मामा शिंदे आणि भाजप नेत्या रश्मी बागल एकत्र निवडणूक लढणार आहेत। करमाळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील विरुद्ध भाजपचा सामना होईल। दोन्ही राष्ट्रवादीचे नेतृत्व मोहिते पाटलांकडे जाईल। त्यामुळे आता खरतर जिल्ह्यातील सर्व मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सक्रिय झालेत। मोहिते पाटील विरोधक संजय मामा शिंदे, रश्मी बागल, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक एकत्र येण्याची शक्यता आहे। नवनीत राणांनी प्रवीण पोटेंना डिवचले। राणांची इंस्टाग्रामवर कार्टून काढत पोस्ट पाहायला मिळते। पोटेंचा निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय आहे अशी टीका नवनीत राणांनी प्रवीण पोटेंवर केली आहे। महायुतीचा महापौर होईल तेव्हा काही जण नॉट रिचेबल असतील असं म्हणत उदय सामंत यांनी रविवारी सूचक वक्तव्य केलं होतं। त्यावर संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आमचे नगरसेवक आपापल्या घरी असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाचे असतील हे देखील तुम्हाला कळेल। महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत। मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंना नगरसेवक सांभाळून ठेवण्याचा इशारा दिला। त्यावर बोलताना एकनाथ शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करतायत आणि ते भाजपालाही माहीत असल्याचं संजय राऊत म्हणाले। पाहूया। हे आता त्यांना त्यांची भीती आहे। त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। हे आता त्यांना त्यांची भीती आहे। त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।